आजचा दिवस खूप खास आणि धावपळीचा ठरला। ताई आणि मावस भाऊ घरी आले होते, त्यामुळे सगळे मिळून झाडाच्या थंडगार सावलीत निवांत गप्पा मारत बसलो होतो। कोणी एकमेकांची फिरकी घेत होतं, कोणी मस्करी करत होतं, तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देत होतं। गप्पा इतक्या रंगल्या होत्या की वेळ कसा गेला हेच कळत नव्हतं। पण मला भोकरदनला जायचं असल्यामुळे मी पटकन बॅग घेतली, गाडी सुरू केली आणि 1000च्या स्पीडने भोकरदनच्या दिशेने निघालो। रस्त्यात एका ठिकाणी थांबून रुमाल बांधला, चष्मा घातला आणि पुन्हा प्रवास सुरू केला। काही वेळातच थेट भोकरदन मध्ये पोहोचलो। भोकरदन मध्ये पोहोचताच सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला। आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराजांना वंदन केल्याशिवाय पुढे पाऊल पडतच नाही। हे आमचं सुंदर भोकरदन आहे बरं का। त्यानंतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट झेरॉक्स करून थेट तहसील कार्यालयात गेलो। आज जाऊन जे काम पूर्ण करायचं होतं ते केलं। एक छोटीशी फेमही भेटली, त्यामुळे दिवस आणखी आनंददायी झाला। काम पूर्ण झाल्यानंतर भोकरदन मधील प्रसिद्ध पिसे मेडिकल मध्ये गेलो। तेथून कोलगेट घेतला आणि मग थेट फालदा खाण्यासाठी पोहोचलो। थंडगार आणि मस्त फालद्याची मजा घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला। घरी येताना सिद्धेश्वर महाराज महादेव यांच्या मंदिरात थांबून मनोभावाने दर्शन घेतलं। दर्शनानंतर भरतचे तहसील कार्यालयातून आणलेले काही महत्त्वाचे कागद त्याला दिले आणि मग घरी पोहोचलो। घरी आलो तेव्हा रात्र झाली होती, तेवढ्यात रेशन आलं होतं। मग लगेच मी रेशन उतरवलं आणि त्याची शेवटची जबाबदारी पूर्ण केली। अशा प्रकारे आजच्या दिवसात खूप फिरणं, काम, भेटीगाठी, मजा आणि समाधान अनुभवायला मिळाला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट ब्लॉग साठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा।